बिल गेट्स. बिल गेट्सचा जन्म अमेरिकेतील पश्चिम राज्य वॉशिंग्टनमधील सिएटल या ठिकाणी झाला. इथेच त्याच्या 2 बहिणी व बिल मोठे झाले. बिल गेट्सचे वडील विल्यम एच गेट्स सिनियर सिएटलमध्ये वकील होते आणि त्यांची आई मेरी मॅक्सवेल गेट्स या वॉशिंग्टन रिजंट विश्वविद्यालयामध्ये शिक्षिका होत्या. वडील वकील असल्यामुळे बिलनेही वकील बनावं अशी घरच्यांची खूप इच्छा होती. परंतु बिलची टेक्नॉलॉजीमध्ये जास्त रुची होती, म्हणून त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांची संगणकातील रुची दिसू लागली. त्याचवेळी त्यांनी लेकसाईड स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी मुलांना कॉम्प्युटर व प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी जनरल इलेक्ट्रिक कंपनीकडून कॉम्प्युटर घेण्याचे ठरवले. शिक्षकांची संमती घेऊन बिल नेहमी आपला तास सोडून या कम्प्युटर प्रोग्रामिंग तासाला जात असे. या दरम्यान बिल व पॉल बरोबर मिळून एक बग शोधला. सुरुवातीपासूनच बिल आणि पॉल यांनी सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली होती. जवळपास वयाच्या 15व्या वर्षी बिलने $20,000ला सॉफ्टवेअर विकण्यात यश मिळवलं. काही वर्षांनी बिलने दुसरं सॉफ्टवेअर विकसित केलं आणि ते त्याहून अधिक किमतीत विकलं. अशा प्रकारे बिल गेट्सचं अरबपती होण्याचा मार्ग मोकळा झाला. 1975 मध्ये न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्कमध्ये बिलने पॉल एलन बरोबर मिळून मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. जगातील प्रत्येक घरात डेस्कटॉप पोहोचण्याचा त्यांचा उद्देश होता आणि तो जवळपास यशस्वी पण झाला. 1975 बिल व पॉलने मिळून मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. 1979 मायक्रोसॉफ्टचं ऑफिस मेक्सिकोमधील अल्बुकर्क येथून हलवून वॉशिंग्टन येथे हलविण्यात आलं. 1985 मध्ये विंडो 1.0 लॉन्च करण्यात आला. 1995 मध्ये विंडोज 95 लॉन्च केला. त्यानंतर सन 2000 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये चीफ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट हे पद सांभाळणारे स्टीव्ह विल्मरकडे मायक्रोसॉफ्टचं CEO पद सोपविण्यात आलं. 2008 बिलने कंपनीतील काही कारभारातून आपला हात मागे घेतला. 2014 मध्ये अखेर बिलने आपल्या पदाचा राजीनामा दिला, परंतु ते बोर्ड मेंबर व टेक्नॉलॉजी ॲडवायझर बनले. 1980च्या सुमारास अमेरिकेतील नावाजलेली टेक कंपनी IBMने स्वतः बनवलेल्या पहिल्या खाजगी कम्प्युटरला चालू करण्यासाठी कोणताच ऑपरेटिंग सिस्टम बनवला नव्हता. बोललं जातं त्यावेळी IBMला मायक्रोसॉफ्टची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी बिल गेट्सला त्यांच्या पर्सनल कम्प्युटरसाठी प्रोग्राम बनवण्याची ऑफर दिली. परंतु त्यावेळी मायक्रोसॉफ्टकडे कोणतंच OS नव्हतं. पण इथे बिल गेट्सच्या नशिबाने त्यांना साथ दिली. काही महिन्यातच त्यांना 86 DOS नावाचा OS मिळाला. नंतर त्यांनी OSला MS-DOS नाव देऊन IBMला ऑफर केलं. IBMला हे सिस्टम पसंतीस उतरलं. 1980 मध्ये IBM व मायक्रोसॉफ्ट या दोघांमध्ये मोठी डील झाली. IBMने पण आपला पहिला पर्सनल कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम MS-DOS बरोबर लॉन्च केला. या काळातच मायक्रोसॉफ्टकडून MS बेसिक, MS कोबोल, MS पास्कल सारखे प्रोडक्ट विकसित केले गेले. 1987 मध्ये पहिल्यांदाच बिल गेट्सचे नाव फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत आलं होतं. 2008 आणि 2010 ते 2013ला सोडून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. ऑक्टोबर 2017 मध्ये ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोसने बिल गेट्सला मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्ती असण्याचा किताब मिळवला. आज फोर्ब्स बिलियनियर इंडेक्सच्या नुसार बिल गेट्स $106 अरब संपत्तीचे जगातील 6वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आजच्या तारखेस बिल गेट्स हे आपला जास्त वेळ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन सोबत काम करण्यात घालवतात आणि ह्याची सुरुवात सन 2000 मध्ये झाली. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन जगाबरोबर भारतातील पण समस्या जसे
प्रजनन, मातृ, नवजात शिशु आणि बालस्वास्थ्य आणि पोषण, स्वच्छता, कृषी विकास, लैंगिक समानता व डिजिटल वित्तीय समावेशन या सर्व क्षेत्रात कार्यरत आहे.